मोदींचा चिठ्ठी आज परभणी शहरात येऊन पोहोचली आहे। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक बंडू उर्फ संजय जाधव तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर त्यांना कट्टर फाईट देण्यासाठी महायुतीनं माजी मंत्री महादेव जानकर यांना रिंगणात उतरवलंय। नेमकी या मतदारसंघात कोणाची हवा आहे ते आपण मतदारांकडून जाणून घेऊयात। चला तर मग हवा नेमकी कोणाची हवा आहे सध्या मतदारसंघात काही सांगता येणार तरी पण कोण निवडून येईल, काय मशाल पेटल का चिठ्ठी वाजल, काही सांगायचं नाही सर। आता उमेदवार माहित आहेत कोण आहेत मतदारसंघात सध्या, कोण आहेत? जानकर आणि जाधव साहेब कोण येईल निवडून? हा निवडून कोण येईल सध्या काही सांगता येत नाही। दोघांची सारखीच आहे त्यात, दोघांची सारखीच आहे त्यात, दोघांची सारखीच आहे त्यात, दोघांची हवा चालली आहे? दोघांची हवा सारखीच। काय बाबा कुणाची हवा आहे मतदारसंघात आपल्या? जानकर साहेबांची। जानकर साहेबांची कशामुळे बरं? ते आले तर परभणीचा विकास तरी करू शकतील। आता ते दूरचे आहेत ना तिकडचे? आहेत दूरचे पण इथं आता कोणी नाही ना जवळच उभा टाकल्यामुळे त्यामुळे कोणाची हवा चालू आहे आपल्या मतदारसंघात? बंडोबस्त सर येणार सर। बंडोबस्त येणार कशामुळे? मागे तर बरेच कार्य चालू आहे त्यांचं। कोण करील विकास? आता 20 वर्ष देऊन पाहिजे विरोधी पक्षाला पण विकासच नाही। विचार करू मतदान करण्याचा। कोणाला करणार? वंचितला करणार? नाही, जे विकास करील, जे सत्ता असेल, प्रधानमंत्री जे असेल त्याला आम्ही मत। शिट्टी वाजणार का मशाल पेटणार? आता जनतेच्या मनावर आहे. तुम्हाला काय वाटते कोणाची हवा आहे? हा? आज 20 वर्ष झाले खासदार साहेब आहेत, मग असं वाटतं की खासदार साहेब येतील परत येतील? हो। दादा कुठला आहे तू? औरंगाबादचा आहे। औरंगाबादचा मतदान नाही? बर तरी काय वाटते इकडची हवा कशी आहे, कोण निवडून येईल? बंडू जातो येतील येतील कसं काय? मग पहिल्यापासून तेच येऊ लागले। पहिल्यापासून यायले मग आता बी थोडेच येत असतात, मग तेच येणार येतील? हो। सध्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही पण एकतर बंडोबस्तची पण आणि जानकर साहेबांची दोघांची पण तुल्यबळच लढत दिसत आहे एकंदरीत मतदाराच्या वागण्यावरून आणि प्रचारावरून। ऑटोवाले मामा आहेत। मामा बोला मामा। काय वाटते? थांबा जरासं, थांबा गडबड करू नका। कोण येईल निवडून? कोणाची हवा आहे? हवा तर सध्या शिवसेनेची सर। कोण येईल निवडून? सर आता आपण काय सांगू शकतो कोण निवडून येईल? सर कसं आहे तसं येईल सर। बंडोबस्तच येणार आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेचा जिल्हा आहे आणि जनता विसरणार नाही। कोणी जरी आलं तरी बंडू जाधव हेच चाहीनं भरपूर लीडनं निवडून येणार आहे। शिट्टी बंडू जाधव खासदार होणार आहे। देव जानकर मंत्री होते, शिकलेले लोक, इंजिनियर, कारण की ते जिल्ह्यातले नाहीत ना। पण बंडू जाधव पण जिल्ह्यातलं नाही म्हणतात। नाही तसं नाही, पण त्याचा विकास म्हणजे 20 वर्ष झाले ना, ते आमदार राहिले, खासदार राहिले। तरी पण निवडून देणार? बंडू जाधव 100% येणार।